अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. देव तुकाराम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. हे छोट्या छोट्या बाळांनो, हे नंतर येतो जेवणाला. आणि 3 मिनिटं चालू. अदृष्ट दीदी पिंडली कुरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. समोर ठेवा, समोर. उपजल्या बाळकाशी नाव नाही तयापाशी ठेविली नावेशी ओ देत वटी. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 13व्या अध्यायातील 330 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीतून संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्याला जाणीव करून देतात, उपजल्या बाळकाशी. जन्माला येणार बाळ जन्माला येताना नाव घेऊन येत नाही, मग नाव ठेवावं लागतं. का ठेवावं लागतं? त्याच्याशी व्यवहार करण्याकरता. जे नाव ज्या बालकाला ठेवलं जातं त्या नावाने आपण ज्याला जर हाक मारली तर ते ओ देत. ठेवेलेनी नावेशी ओ देत उठी, असं वर्णन या ओवीतून ज्ञानोबरांनी केलेलं आहे. याचा संबंध आहे तो साक्षात परब्रह्माशी संबंध सांगत असताना तो संबंध सांगितलेला आहे. आजचा हा विशेष असा कार्यक्रम श्रीमान अजितराव मारुतराव खांडेकर हे आजोबा झाले बरं का. चिरंजीव केतन
अजितराव खांडेकर यांना कन्यारत्न आणि त्या कन्यारत्नाचा नामकरण सोहळा आज या ठिकाणी सर्वांच्या उपस्थित किंबहुना वैष्णवांच्या उपस्थितीमध्ये हा नामकरण सोहळा संपन्न झालेला आहे. बरेच नामकरण सोहळे होतात नातेवाईकांच्या उपस्थितीत होतात बरं का, पुढाऱ्यांच्या उपस्थितीत होतात. पण हा नामकरण सोहळा होत असताना ती जन्माला आलेली जी कन्या येताना पुण्य घेऊन आल्यावर कारण तिच्या नामकरण सोहळ्याला जगद्गुरु श्री तुकोबरांचे वंशज यावेत हे सामान्य नाही बरं का, पुण्यवान आहे. म्हणजे एखाद्या मुलीच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने जगद्गुरु श्री तुकोबरांच्या घराण्यातील आज वंशज या ठिकाणी यावेत हा योग त्या मुलीच्या जीवनातला अतिशय भाग्याचा आहे बरं का. तुकोबरांनी वर्णन केलेलं आहे, हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. हरिदासाच्या घरामध्ये जन्माला यावं हा एक भाग तुकोबरांनी सांगितलेला आहे. पण जन्म सोहळ्याला हरिदास यावेत हा भाग वेगळा आहे बरं का. तेव्हा त्या कन्येच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी एक दिवसीय संत सहवास संपन्न होत आहे. त्याच्या मागे एक कारण मी त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये उल्लेख केलेला आहे. त्या जी जन्माला आलेली तिचं नामकरण केलेलं आहे मुक्ताई. पणजोबाची पुण्याई आहे बरं का, आजोबाची नव्ह, पणजोबाची पुण्याई आहे. आणि ज्या पणोबाच्या पुण्याईमुळं वैकुंठवासी हरिभक्तीपरायण मारुतराव खांडेकर यांनी काहीतरी आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म केलेलं आहे, सत्कर्म केलेला आहे. आणि त्या सत्कर्माचा चांगल्या कर्माचा परिणाम आज हा एक दिवसाचा संत सहवास या ठिकाणी संपन्न होत आहे. खांडेकर परिवाराच्या संबंधाने सत्संग संपन्न होत असताना अनेक वैष्णव या ठिकाणी वारकरी या सोहळ्याला आज उपस्थित राहिलेले आहेत. जीवनामध्ये 3 सोहळे साजरे केले जातात, एक जन्माचा, दुसरा लग्नाचा आणि तिसरा शेवटचा बरं का. ज्ञानोबांनी 2 सोहळ्याचं वर्णन केले. जन्म मृत्यूची या सोहळ्या देहाच्या गावा आली या, जन्म मृत्यूची या सोहळ्या ना म्हणून नये धनंजया जिया परी. एक जन्माचा सोहळा साजरा केला जातो, दुसरा विवाह सोहळा साजरा केला जातो, तिसरा शेवटचा सोहळा साजरा केला जातो. पण हे सोहळे साजरे करण्याकरता मनुष्य योनीमध्ये जन्माला यावं लागतं बरं का. मनुष्य योनीमध्ये जन्माला आल्याशिवाय हा सोहळा साजरा करता येत नाही. असं कुठं तुमच्या कानावरती आलं का कुत्र्याचा जन्म सोहळा साजरा झाला? असं कुठं कानावरती आलं का म्हशीच्या रेडकाचा जन्म सोहळा साजरा झाला? नाही. काही काही त्या पशुवातिकाची किंमत आहे, आज कुत्र्याची किंमत फार आहे. जे पाळतात मोठे श्रीमंत लोक त्यांना जाऊन भेटा, कळेल. माणसाची देहाने किंमत नाही, पैशाने किंमत करता येत नाही. नरदेहाची जी किंमत होते ती सत्कर्माने किंमत होते बरं का. तुकोबारांचे मुखातले उद्गार आहे, धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो.
इथं किंमत केल्यावर का नरदेहाची. आणि इतर कोणत्याही योनीमध्ये हा सोहळा साजरा करता येत नाही, केला जात नाही. पण मनुष्य योनीमध्ये जन्माला आल्यानंतर हे सोहळे साजरे केले जातात बरं का. मनुष्य जन्म मिळावा तो दुर्लभ आहे. तो मिळाल्यानंतर चांगल्या घरामध्ये मिळावा. चांगल्या घरामध्ये मिळाल्यानंतर चांगल्यांच्या संगतीत आपलं आयुष्य जावं असा विचार पुष्कळ मांडलेला आहे त्या देहाच्या संबंधाने. पण नरदेहाला जन्माला आल्यानंतर, जन्माला येण्याच्या पूर्वी या जगाचा आणि आपला संबंध काही नाही बरं का. का संबंध नाही? आपल्या स्वरूपाचा विचार मांडलेला आहे. आपल्या स्वरूपाला उरूप नाही आहे. स्वरूपाला उरूप नाही आहे आणि रूप नसल्यामुळे त्याला नाव नाही बरं का. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव काही कोटे. स्वरूप दृष्टीने विचार केला तर उरूप नाही, उरूप नाही मग त्याला नाव नाही आणि त्याला गाव नाही. उरूप आलं की नाव आलं, नाव आलं की गाव आलं बरं का. हा, रूपाला आलो की नाव ठेवावं लागतं. नाव ठेवल्यानंतर कुठल्या गावामध्ये त्या गावाचा उल्लेख करावा लागतो. कृष्ण गोकुळी जन्मला. मग त्याच्या अगोदर होता कुठं? त्याच्या अगोदर वास्तव स्वरूपामध्ये होता. तो व्यापक रूपाने होता, निर्गुण रूपाने होता, निराकार रूपाने होता. त्याला रूप नव्हतं, नाव नव्हतं, गाव नव्हतं. पण रूपाला आल्यानंतर नावाचा उल्लेख केला आणि गावाचा उल्लेख केला बरं का. तसं नरदेहाला आल्यानंतर या देहाला नाव ठेवलं जातं बरं का. कशा करता नाव ठेवलं जातं? जन्माला आल्या आल्या नाव ठेवलं जात नाही. विधी आहे. जन्माला आल्यानंतर 12व्या दिवशी नाव ठेवावं. शास्त्रामध्ये विचार मांडलेला आहे. मुलगा असेल तर 12व्या दिवशी नाव ठेवावं आणि मुलगी असेल तर 13व्या दिवशी नाव ठेवावं. नाव ठेवत असताना ज्या महिन्यामध्ये जन्माला आला मुलगा वा मुलगी त्या महिन्याप्रमाणे काही नावं आहेत बरं का. आणि त्या महिन्याला धरून ते नाव ठेवलं जातं. दुसरा एक विचार मांडलेला आहे. ज्या नक्षत्रामध्ये मूल जन्माला आलं त्या नक्षत्राला धरून नाव ठेवलं जातं. म्हणजे एक मासाला ठेवलेलं नाव आहे आणि नक्षत्राला धरून ठेवलेलं नाव आहे. त्या नावामध्ये आणखी विचार मांडलेला असा, नाव ठेवत असताना, मुलीचं नाव ठेवत असताना 3 अक्षरी असावं आणि मुलाचं नाव ठेवत असताना 4 अक्षरी असावं बरं का. अविनाश 4 अक्षरे. पुरुषाचं ठेवत असताना 4 अक्षरात असावं बरं का आणि मुलीचं 3 अक्षरामध्ये असावं असं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. ते नाव ठेवत असताना कसं असावं? सुलभ असावं आणि उच्चारणाऱ्याला तोंडाला सुमधुर असावं. त्या नावामध्ये माधुर्य असावं बरं का. ते नाव ठेवत असताना काही शास्त्रामध्ये विचार मांडलेला आहे. काही व्यावहारिक नाव आहेत, काही संत प्रणीत आहेत, काही शास्त्र प्रणीत आहेत, काही वेद प्रणीत आहेत आणि त्या संबंधाने ती नावं ठेवली जातात. पण शास्त्राला धरून नाव ठेवावं. नाव का ठेवावं? कशा करता नाव ठेवावं? अगदी मराठी सांगायचं म्हणजे कोणी नावं ठेवू नयेत म्हणून नाव ठेवावं बरं का. कोणी नावं ठेवू नये म्हणून नाव ठेवावं. हा, त्या नावामध्ये माधुर्य तर असावं पण असं नाव ठेवावं, असं नाव ठेवावं की त्या नावाप्रमाणे त्या जीवाचं जीवन घडावं बरं का. नावाप्रमाणे जीवन घडावं. नाव ठेवत असताना 2 त्याच्यामध्ये संबंध सांगितले की जेणेकरून असं नाव ठेवावं की त्या नावाच्या उच्चारणाच्या संबंधाने
उच्चारण करणाऱ्याला देवाचं स्मरण होईल असं नाव ठेवावं बरं का. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये देवाची नावं ठेवली जात असत. आता अलीकडे काल बदललाय. जेणेकरून ज्या नावाशी धर्माचा संबंध येऊ नये, ज्या नावाशी देवाचा संबंध येऊ नये अशी नावं ठेवली जातात. पण नावं ठेवण्याच्या मागे हेतू आहे, नाव ठेवण्याच्या उच्चारण करण्याच्या निमित्ताने देवाच्या नावाचं देवाच्या स्वरूपाचं स्मरण व्हावं ऐक हेतू ठेवून पुराणाला धरून नाव ठेवली जातात बरं का. किंबहुना जडाशी व्यवहार करण्याकरता सुद्धा नाव ठेवलं जातं. गाडीला नंबर प्लेट आहे, कशा करता हो? ते नावच आहे, गाडी ओळखता यावी म्हणून बरं का. कुठल्याच गाडीला नाव ठेवलं नाही तर कोणाची कोणती गाडी कळणार नाही बरं का. बरोबर आहे ना. घराला नंबर टाकावे लागतात, वार्डाला नंबर टाकावे लागतात, गल्लीला नंबर टाकावे लागतात, सगळ्याला नंबर टाकावे लागतात. काही अक्षरातून नाम उल्लेख केला जातो म्हणजे आकड्यातून, आणि काही व्यंजनातून नाम उल्लेख केला जातो बरं का. जेणेकरून व्यवहार घडावा म्हणून, व्यवहार घडण्याकरता हा नामाचा संबंध आहे. म्हणजे जडाशी चेतनाचा संबंध येण्याकरताही नाव ठेवावं लागतं, आणि चेतनाचा चेतनाशी संबंध येण्याकरताही नाव ठेवावं लागतं बरं का. ते नाव असं ठेवावं की त्या नावामध्ये माधुर्य असावं बरं का. एक, ते नाव ठेवल्याप्रमाणे त्याचं जीवन त्याप्रमाणे घडावं. आपल्याला संतांचं चरित्र माहिती आहे. ज्ञानोबा राय पैठण क्षेत्रामध्ये गेले शुद्धीपत्र आणण्याकरता, आणि शुद्धीपत्र आणण्याकरता गेल्यानंतर तिथल्या ब्राह्मणाने विचारलं, तुमचं नाव काय म्हणले? ज्ञानदेव. ते म्हणले आमच्या गावातही रेड्याचं नाव ज्ञानदेव आहे म्हटले. ती ब्राह्मण काय म्हणाले, आमच्या गावामध्ये ज्ञानदेव नावाचा रेडा आहे, तुमचं नाव ज्ञानदेव आहे. हो, तुमच्या दोघात काय फरक? काहीच नाही म्हणले दोघात फरक, आम्ही दोघं एकच आहोत. आम्ही दोघं एक स्वरूपच आहोत. त्याची सिद्धीकरण ज्ञानोबांनी त्या पैठण क्षेत्रामध्ये करून दिली. नावाप्रमाणे त्यांनी समाजामध्ये अनुभूती आणून दिली बरं का. हे कठीण आहे, पण नाव ठेवण्याच्या मागे हेतू आहे की त्या नावाप्रमाणे जीवन माणसाचं घडावं. नुसतं नाव ठेवून चालत नाही, त्या नावाप्रमाणे माय बापांनी त्याच्याकरता दक्षता घ्यावी बरं का, त्याच्याकरता काळजी घ्यावी. जसं नाव ठेवलं तसं ते नावाप्रमाणे त्याचं जीवन घडण्याकरता तसा माय बापांनी प्रयत्न करावा लागतो, जेणेकरून त्याच्या नावाला कुठेही कलंक लागता कामा नये. कलंक लागता कामा नये. म्हणून नाव ठेवत असताना विचार करून नाव ठेवावं, अविचाराने नाव ठेवू नये बरं का. कुणी तर ज्ञानोबा वर्णन करतात की जन्माला आलेल्या देहाला नाव ठेवलं जातं बरं का. देहाला नाव ठेवलं जातं कशाकरता? व्यवहार घडण्याकरता. उपजल्या बाळकाशी, जन्माला आलेल्या बालकाला नाव ठेवावं. आणि ते नाव ठेवत असताना त्या नावाचा संबंध सांगितला. जे नाव ज्या बालकाला ठेवलं जातं ते ठेवत असताना त्या नावाशी ते बालक तादात्म्य पावतं. तादात्म्य पावतं. ते नाव ठेवत असताना कसं ठेवायचं असतं? ते कानामध्ये त्याच्या ठेवायचं असतं. कोणत्या? उजव्या कानात का डाव्या कानात? त्याच्यात ते फरक आहे बरं का. म्हणजे त्या मुलाला नाव ठेवत असताना ते कानामध्ये फुंकर मारून नाव ठेवायचं, आणि त्या मुलाच्या नावाने नाव ठेवल्यानंतर साखर, पेढे आणि घुगऱ्या वाटायच्या असतात. म्हणून एखादा मुलगा मोठा झाला आणि एखाद्या वयस्कर माणसाला जर बोलायला लागला तर तो म्हणतो, ए बाया तुझ्या घुगऱ्या खाल्ल्यात बरं का म्हणतो मी. तो काय म्हणतो? मी तुझ्या घुगऱ्या खाल्ल्यात म्हणतो. म्हणजे ते नाव ठेवत असताना त्या नाव ठेवण्याच्या मागं
एक उद्देश आहे की त्या मुलाच्या जीवनामध्ये व्यवहार करता यावा. एकदा जे नाव ठेवलं जातं त्या नावाशी तो तादात्म्य पावला जातो. किती तादात्म्य पावला जातो? ज्ञानोबा म्हणतात, ठेविलेनी नावेशी ओ देत उठी. ठेविलेनी नावेशी ओ देत उठी. बरं का, जे नाव ठेवलं जातं त्या नावाने हाक मारली ना, तो कुठं असेल तिथून तो आपल्याला ओ देतो. बरं का, झोपलेल्या जर मुलाला उठवायचं असेल तर नावाने हाक मारावी लागते. म्हणजे झोपलेल्या मुलाला जाग करण्याकरता नावाने हाक मारावी लागते एक. आणि चुकलेल्या मुलाला जाग्यावरती आणण्याकरता सुद्धा नावाने हाक मारावी लागते. बरं, म्हणजे झोपेतून जाग करण्याकरता सुद्धा नामाचा संबंध सांगितला आणि चुकलेलेला जाग्यावरती आणण्याकरता त्यालाही नामाचा संबंध सांगितला. बरं, एखादा मनुष्य गर्दीमध्ये चुकलेला आहे, गर्दीमध्ये जर चुकलेला असेल तर त्याच्या नावाने हाक मारली जाते. हाक मारल्यानंतर त्या गर्दीमध्ये सुद्धा तो ओ देतो. बरं, ओ देतो. झोपलेल्या माणसाला जागा करण्याकरता उठवण्याकरता त्याला हाक मारली जाते. ज्या नावाने हाक मारली त्या नावाने तो उठतो, उठून बसतो. बरं का, ठेवेलेनी नावेशी ओ देत उठी. का सांगावं लागलं ज्ञानोबाऱ्यांना? ज्ञानोबाऱ्या म्हणतात याचा संबंध असा आहे, परब्रह्माला नाव नाही आहे, त्याच्याशी व्यवहार करता येत नाही आहे. पण अज्ञानी लोकाला त्या परब्रह्माशी व्यवहार करता यावा. ते किर अनाम अजाती परी अविद्या वर्गाचे राती, माझी ओळखावया श्रुती खून केली. या अज्ञानी लोकाला देवाशी व्यवहार करता यावा, देवाशी संबंध जोडता यावा. किंबहुना हा जीव परब्रह्मापासून वेगळा नाही आहे, पण त्या परब्रह्माशी ऐक्याला प्राप्त होण्याकरता, त्या परब्रह्माशी त्याचा संबंध येण्याकरता या अज्ञानी लोकांच्या करता त्या श्रुती मातेने एक खून केली. खून म्हणजे निर्देश, निर्देश म्हणजे नाम. आणि त्या नावाने हाक मारली तर प्रगट होतो. सोनियाचा दिवसा जी अमृते पाहाला, नाम आठविता रूपी प्रगटपई झाला. ज्या नावाने हाक मारल्याबरोबर गवळणी त्या भगवंताला हाक मारत होत्या, कृष्णा हाक मारल्याबरोबर देव धावून येत होता. बरं का, ठेविलेनी नावेशी. बरं का, देवाला नाव नाही आहे, पण आम्हा तुम्हाला त्या देवाशी संबंध साधता यावा, त्या देवापर्यंत आम्हा तुम्हाला पोचता यावं म्हणून त्या देवाला नाव ठेवलेलं. आणि त्या नावाने हाक मारली की आपल्याला देवापर्यंत पोचता येतो किंवा देव आपल्याकडे येतो. बरं, एवढं नामामध्ये सामर्थ्य आहे. जे सामान्य जीवाला नावाच्या संबंधाचा विचार मानला वेगळा, पण त्या परब्रह्माला सुद्धा नाव ठेवलेलं आहे. अखिल विश्वातल्या जीवाला त्या परब्रह्माशी तादात्म्य ठेवण्याकरता, बरं का, त्याच्याशी संबंध जोडण्याकरता. एकदा नाव ठेवली की त्या नावाशी तो तादात्म्य पावतो. लक्षात ठेवा. भक्तांनी कुठूनही हाक मारली ना, देव धावून येतो. का? माझ्याच नावाने भक्त हाक मारतो, देव सुद्धा त्या नावाशी तादात्म्य ठेवतो. तसं सामान्य जीवाला सुद्धा नाव ठेवल्यानंतर ज्या नावाने हाक मारली जाते त्या नावाने तो ओ देतो. बरं का, एकदा नाव ठेवलं की तादात्म्य निर्माण होतं. कुठपर्यंत निर्माण होतं? शेवटपर्यंत. बरं का, शेवटी देह पडला, देह पडल्याचं सुद्धा त्याच्या नावानेच ओरडतात, रडतात नाव घेऊन. बरं का, यद्यपि त्यावेळी तो बोलत नाही, पण त्या आयुष्यभर नाव ठेवल्यानंतर त्या नावाशी तादात्म्य निर्माण झाल्यानंतर आयुष्यभर त्या नामाच्या तादात्म्याचा संबंध त्याच्या जीवनामध्ये व्यवहार घडला जातो. बरं का, म्हणून इथं ज्ञानोबाराय वर्णन करतात, ठेविलेनी नावेशी ओ देत उठी. जे नाव ठेवलं जातं त्या नावाशी तादात्म्य पावलं जातं तो जीव. पण त्या नावाचा एक विचार आपल्या समोर मांडतो आणि थांबतो. बरं का,
जे नाव ठेवलेलं आहे त्या नावाप्रमाणे जीवनामध्ये व्यवहार घडावा. आणि त्या नावाप्रमाणे जीवनामध्ये जर व्यवहार घडला तर घडतं काय? व्यक्ती निघून जाते, पण त्या व्यक्तीने या देहाच्या संबंधाने केलेलं कार्य आणि त्या कार्याचा संबंध त्याचं नाव मागं राहतं बरं का. जन्माला येण्याच्या पूर्वी नाव नाहीये, जन्माला आल्यानंतर नाव ठेवलं जातं. पण व्यक्ती निघून गेल्यानंतर त्या नावाशी तादात्म्य एवढं कर्तृत्व, एवढं भोक्तृत्व निर्माण होतं. त्याने जर जीवनामध्ये चांगलं कार्य केलं तर व्यक्तीचं नाव मागं राहतं. प्रत्येकाला नाव ठेवलं जातं, पण त्या नावाचा जीवनामध्ये असा संबंध ठेवावा, आपल्याला या भूतलावरती कायम स्वरूपाने राहता येत नाही. पण कमीत कमी आपण असं जीवनामध्ये काहीतरी करावं, असं जीवनामध्ये काहीतरी करावं. आपण गेलो तरी आपलं मागं नाव राहावं बरं का, मागं नाव राहावं. आपण असं जीवनामध्ये जगतो, असं मागं जीवनामध्ये जगतो, आपण गेल्यानंतर आपलं मागं नाव सुद्धा कोणी घेत नाही बरं का. म्हणजे एवढा नामाचा संबंध आहे. म्हणून नाव या देहाला ठेवलं जातं आणि देहाशी व्यवहार करण्याकरता हा नामाचा संबंध आहे. हा नामकरण सोहळा, आणि ते नाम चांगलं ठेवावं, धार्मिक असावं, संत प्रणित असावं, शास्त्र प्रणित असावं, संत प्रणित असावं. तेव्हा आज या ठिकाणी त्या कन्येचं नाव ठेवलेलं आहे मुक्ताई बरं का. मी आरंभाला बोलून गेलो, नाव तिचं मुक्ताई ठेवलेलं आहे. आता माय बापाची, आजोबाची जबाबदारी फार आहे बरं का, फार जबाबदारी आहे. किंबहुना तिच्या नावातून ती तर मुक्त व्हावीच, पण तिने नावाप्रमाणे घराण्याला मुक्त करावं. घराण्याला नावच मुक्ताई ठेवलेलं आहे, नावाचा संबंध आहे. म्हणजे एखादा मुलगा, एखादी मुलगी जर जीवनामध्ये आली आणि त्या नावाप्रमाणे जर वागली ना, तुकोबरांनी वर्णन केले, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. मुलगा एका कुळाचा उद्धार करतो, पण मुलगी दोन्ही कुळाचा उद्धार करते बरं का. मुलगा फक्त बापाच्याच कुळाचा उद्धार करतो, मुलगी बापाच्या आणि आईच्या दोन्ही कुळाचा उद्धार करते. दोन्ही कुळाचा उद्धार करणारी मुलगी पोटाला यावी का एका कुळाचा उद्धार करणारा मुलगा जन्माला यावं, घरी चिंतन करा. म्हणजे आपल्या पोटी जर मुलगी जन्माला आली तर ती दोन्ही कुळाचा उद्धार करते, लक्षात ठेवा. म्हणून त्या कन्येचं आज नामकरण आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. ती भाग्यवान आहे. तेव्हा त्या भगवंताकडे, संत महात्म्याकडे एवढीच आज आपल्याला मागणी करायची आहे. ज्याप्रमाणे त्या कन्येला नाव ठेवलेलं आहे त्याप्रमाणे त्याचं उत्तर त्याप्रमाणे जीवन घडावं, आणि जीवन घडून ती तर मुक्त व्हावीच, पण अनेकांना तिने मुक्त करावं असं सामर्थ्य त्या कन्येच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं, असं भगवंताने आणि संतांनी त्या कन्येला आशीर्वाद द्यावा, अशी आशीर्वादाची मागणी करून या ठिकाणी शिवेला पूर्णविराम देऊ. उपजल्या बाळकाशी नाव नाही तयापाशी, ठेवेलेनी नावेशी ओ देत उटी. आणखी एक जाता जात आपल्याला संबंध सांगतो. भागवतामध्ये एक संबंध आलेला आहे. जन्म सोहळ्याला नंदराजाने काय काय दान केले याची यादी दिलेली आहे बरं का. जन्माला आल्यानंतर जन्म सोहळ्याच्या दिवशी, नामकरण सोहळ्याच्या दिवशी काय करावं? दान करावं. काय काय दान करावं? गाय दान करावी, सोनं दान करावं, वस्त्रदान करावं, द्रव्यदान करावं. आम्हाला फक्त घ्यायचं माहिती आहे, पण या सोहळ्याला दान करायचं असतं. म्हणून आमच्या केतनच्या अंतःकरणामध्ये एक विचार आला. त्याला कुठून सुचला मला काही माहिती नाही बरं का. तेव्हा महाराज या आजच्या कन्येच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने
त्यांनी ठरवलं एक कमीत कमी यथामती काहीतरी दान घडावून एक चांदीचं नाणं आणलंय बरं का. हां, मी त्याची किंमत आणि वजन सांगत नाही बरं का. ते आज दान घडावं थोडंसं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हां, म्हणजे सोनं किंवा चांदी आज दान करायचं असतं कोणाला, जावयाला नव्हे, वारकऱ्याला. आणि त्यांनी तो आज संकल्प केला या कन्येच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने ते दान घडावं. मला वाटतं त्याने भागवतात कुठंतरी ऐकलं असेल असं मला वाटतंय बरं का. फार दानाचं वर्णन केलं आहे. म्हणून एक योग त्या कन्येच्या जीवनातला आणि त्याची आजोबाची पंजोबाची पुण्याई असंच सत्कारी या घराण्याकडून अधिक अधिक घडावं हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले.